स्टाफ जाऊन त्यांना निवेदन देतोय की आमचा पगार कधी होणार आहे. तर दर महिन्याला आम्हाला असं सांगितलं जातं की 4 दिवसावर होणारे 5 सण येतो, सण येऊन निघून जातो तरी आमचा पगार येत नाही. आता आमचा 200 ते 250 पूर्ण. आता काय तुमची मागणी? आमची मागणी एवढीच आहे की जे आमचं अनुदान आहे दर महिन्याचा जो पेमेंट आहे तो वेळच्या वेळी होण्यात यावा आणि जो वाढीव पगार येणार होता तो या वर्षात अद्यापही आलेला नाही आहे आणि एक्स्ट्रा जे आमचं मानधन असतं वेळोवेळी दर महिन्यात दरवर्षी यायचं, या वर्षात कुठलंही वाढीव मानधन आम्हाला आलेलं नाही. तर आता आम्हाला हे सांगण्यात आले की तुमचं जे आहे प्रकरण हे आमच्यापर्यंत अद्याप पोहोचलेलं नाही आहे. फक्त कामं नाही, जे आमचं सॅलरी होत नाही, सॅलरी इश्यू ज्या टायमाला प्रत्येक ठिकाणी कॅम्प लावायचे राहतात त्या टायमाला तुमच्या कॅम्पच्या माहित्याबरोबर पोहोचवल्या जातात. स्टाफ सगळा हा वन फिरतो, प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक स्टाफ उन्हातानात जाऊन कॅम्प करतो हे तुम्हाला माहिती राहतं. ज्या टायमाला इलेक्शन येतात त्या टायमात तुम्हाला कॅम्प लावतात, ड्युट्या लावायची ही सगळी माहिती असते. कर्मचाऱ्यांच्या 4 महिन्यापासून पेमेंट रखडलेलं आहे हे कुणाला माहिती नाही. आज कोणता कर्मचारी कोणत्या हालतीमध्ये आहे, कुणाला कोणता आजार आहे, कुणाला कोणता आजार आहे, कुणाला बीपीची गोळी चालू आहे, मला स्वतःला फिटची गोळी चालू आहे सर. आज मला 210चा जरी गोळीचा पत्र असला तरी पण सर तो मी आज विकत घेऊ शकत नाही. 3 ते 4 दिवस झाले मी फिटची गोळी घेतलेली सुद्धा नाही आहे. का तर फक्त पैशांमुळं. कुणाकडनं आम्ही किती पैसे मागणार आहे? जर आम्हाला 50-50, 60-60 हजार पेमेंट असताना कुणी इथं येऊन उभं नसतं राहिलं. प्रत्येक कर्मचाऱ्याला 20,000पर्यंतच पेमेंट आहे. 4 महिन्याचा पेमेंट बाकी आहे. आणि सर तो पण आता आम्हाला कोणत्याही प्रकारचं आश्वासन नको आहे. आणि मी तर म्हणते माझ्यानंतरची बाईट कुणी देणारही नाही बस. आणि आश्वासनावर कोणत्याही कर्मचारी घरी जाणार नाही आहे आणि कामबंद आंदोलन हे सुरूच राहणार आहे. जे डॉक्टर्स नाही आहे त्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे की डॉक्टरशी भरती तुम्ही लवकर करून घ्या. आणि जे आता स्टाफ येऊन गेलेले आहेत त्यांच्या पगाराच्या बाबतीत ते माझ्याकडे बोलले. ॲक्च्युली मी त्यांना सांगितलं की मी त्यांच्याकडून माहिती घेते. माहिती घेतल्यानंतर आणि मी आत्ताच स्टाफ येऊन गेला त्यांचा. तर मी त्यांना सांगितलं की त्याचा नक्की काय विषय आहे तो मला प्रॉपरली सांगा, मला माहिती द्या. माहिती घेतल्यानंतर मी त्यांना बोलले की मी त्याच्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत. चर्चा झाली की आपण त्याचं पेमेंट लगेच देण्याचं त्यांना मी सांगते. त्यांना सांगितलं की अहवाल द्या मला किती महिन्याचं पेमेंट त्यांचं बाकी आहे, शासनाकडून किती ते शासनाकडून येणं आहे, किती येणं आहे, किती बाकी आहे हे तुम्ही मला परिपूर्ण सांगा. त्यानंतर मी त्यांना आदेश केले की कशा पद्धतीने आपल्याला त्यांना पेमेंट देता येईल ते तुम्ही देण्याचं लवकरात लवकर हे करा. प्रशासकीय राजवट होती आणि आता आम्ही निवडणुका आत्ताच झालेल्या आहेत. त्यानुसार 5-5.5 वर्षाच्या गॅपामध्ये आपण त्यांच्याकडून आता सगळं माहिती घेतो आहेत. आणि माहिती घेतल्यानंतर आपण त्यांना सांगतो आहे की जो काही पगाराच्या संबंधितल्या ते गोष्टी आहेत त्यासाठी आपण त्यांचे माहिती घेतल्यानंतर आपण ते आदेश देणार आहोत की त्यांचा पगार कसा देण्यात येईल हे तुम्ही नक्कीच काळजी घेतली. मी पण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.